विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। इंदापूर पोलिसांची अवैध धंद्याविरुद्ध सलग 7वी सर्वात मोठी कारवाई। इंदापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण LCB यांच्या संयुक्त कारवाईत टाटा कंपनीचे हरिहर चारचाकी कारमधून बेकायदेशीररित्या 218 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी घेऊन जात असताना गांजासह टाटा कंपनीची हरिहर कार, हुंदाई कंपनीचे i20 कार व अल्टो कार ताब्यात घेऊन सुमारे 80,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। इंदापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त कारवाईत दिनांक 14/10/2022 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार काही लोक एका टाटा कंपनीच्या हरिहर कारमधून अंमली पदार्थाची वाहतूक करून घेऊन जाणार आहेत अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी सरडेवाडी गावच्या हद्दीत सापळा लावून बातमीप्रमाणे खात्री करत असताना एक i20 व त्याच्या पाठीमागे एक पांढरे रंगाची टाटा कंपनीची हरिहर कार जात असताना पोलिसांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदरची हरिहर कार न थांबता पुणे बाजूकडे गेल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता सदरची कार ही मौजे निमगाव केतकी गावच्या हद्दीत सोनाई डेअरीजवळ ताब्यात घेऊन चालकाकडे चौकशी केली असता तो प्रथम उडवाउडची उत्तरे देऊ लागल्याने त्याचे वाहनाची पाहणी केली असता सदर कारची डिग्गी उघडून पाहिली असता डिग्गीमध्ये मधल्या सीटचे खाली खाकी रंगाचे चिकटपट्टीचे आवरण असलेले पॅकेट्स दिसून आले। सदर कारमध्ये अंमली पदार्थ असल्याची खात्री झाली। त्यावेळी सदर कारला बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यासाठी i20 कार नंबर MH05 CM 8500 व अल्टो कार नंबर MH18 V 365 ही मागे पुढे पायलटिंग करीत असल्याचे निष्पन्न झाले। कायदेशीर कारवाई सुरू करून वरील दोन्ही कार ताब्यात घेऊन सदर कार मिळून आलेल्या आमिर गुलाब मुलानी राहणार मळद तालुका बारामती जिल्हा पुणे, प्रकाश राजेंद्र हळदे वय 37 वर्ष राहणार सातव शाळेजवळ बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे, मूळ राहणार मुखाई ST स्टँड जवळ तालुका शिरूर जिल्हा पुणे, खंडू अश्रू परखड वय 29 वर्ष राहणार पावणेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे, मूळ राहणार लोणी पारवड वस्ती तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर, रोहन उर्फ फलेसिंग काशनाथ जगताप वय 33 वर्ष राहणार देसाई इस्टेट क्रीडा संकुलन मागे बारामती, मूळ पनदरे कौतुक नगर सावतामाळी मंदिराजवळ तालुका बारामती जिल्हा पुणे, सूरज भगवान कोकरे वय 32 वर्ष राहणार हनुमंतवाडी पनदरे बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्याकडे चौकशी केली असता सदरचा गांजा या 4 व्यापार ते सर्वजण मिळून करत असल्याची कबुली दिली असून सदर गांजा हा त्यांनी विशाखापट्टणम येथून विक्रीसाठी आणला आहे असे सांगितले। बेकायदेशीर कारवाई करून सदरचा अंमली पदार्थाचे मोजमाप केले असता एकूण 54,55,000 रुपये किमतीचा खाकी रंगाचे चिकटपट्टीचे आवरण असलेले 110 पॅकेट्स उघडून पाहिले असता त्यामध्ये कॅनॅबिनियस वनस्पतीचे पाने, फुले, बिया, बोंडे याचा समावेश असलेला हिरवट तपकिरी रंगाचा असा एकूण 218 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा व 3 कारसह असं एकूण 80,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपी विरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही माननीय डॉक्टर अभिनव देशमुख सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय मिलिंद मोहिते सो अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग बारामती तसेच माननीय गणेश इंगळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती तसेच अशोक शेळके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, प्रकाश पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहाय्यक सपोनी धनवे, सपोनी माने, पोसई देठे, पोसई पाडुळे, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोसई गणेश जगदाळे LCB,
पोसई अमित सिद्ध पाटील LCB, सहाय्यक फौजदार बाळासाहेब कारंडे LCB, सहाय्यक फौजदार काशीनाथ राजपुरे LCB, पोलीस हवालदार 1852 AD एकशिंगे LCB, पोलीस हवालदार 2057 SM अहिवळे LCB, पोलीस हवालदार शेळके, पोलीस हवालदार मोमीन LCB, पोलीस नाईक 2190 MN थिगळे LCB, सहाय्यक फौजदार सतीश ढवळे, सहाय्यक फौजदार युवराज कदम, पोलीस नाईक 2145 BM मोहिते, पोलीस नाईक 515 सलमान खान, पोलीस शिपाई 2856 VU काळे, पोलीस शिपाई 2371 VS राखुंडे, पोलीस शिपाई विशाल चौधर 1588, पोलीस शिपाई सूर्यवंशी व सर्व इंदापूर पोलीस स्टेशनचे यांचे पथकाने ही कामगिरी केली असून इंदापूर पोलिसांची ही अवैध धंद्याविरुद्ध सलग 7वी सर्वात मोठी कारवाई आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार। का आज 14/10/2022 म्हणजे एकदम पहाटे स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना त्याचे इंचार्ज जे आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक शेळके साहेब आणि त्याचबरोबर PSI जगदाळे गणेश जगदाळे यांना अशी माहिती मिळाली की सरडेवाडी टोलनाका येथून एक हॅरियर कंपनीची गाडी आहे आणि ती अंमली पदार्थ घेऊन जाणार आहे अशा प्रकारची बातमी त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यामध्ये इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जे आहेत सूर्यवंशी साहेब त्यांच्याकडे तात्पुरता चार्ज आहे असे त्यांच्याकडे माहिती दिल्यानंतर त्यांनी त्याबाबतचं सगळं वरिष्ठ कार्यालयाला कळून त्यांचा आदेश घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख साहेब त्याचबरोबर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी सापळा रचून त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी त्याच्यामध्ये शीत पाटील असतील, गणेश जगदाळे साहेब PSI, त्याचबरोबर इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सूर्यवंशी साहेब, त्याचबरोबर API धनवे साहेब आणि संपूर्ण टीम इंदापूर पोलीस स्टेशनचे असे त्या ठिकाणी सापळा रचून त्या ठिकाणी थांबले असता त्या ठिकाणी 3 गाड्या त्याच्यामध्ये हॅरियर कंपनीची टाटा कंपनीची एक गाडी आहे MH42 BE 4925, त्याचबरोबर हुंदाई कंपनीची I20 कार MH05 CM 8505, त्यानंतर तिसरी गाडी आहे एक आल्टो कार त्याचा नंबर आहे MH18 V 365 अशा 3 वाहनांमध्ये त्या ठिकाणी 110 पॅकेट्स जवळपास 218.200 किलो ओलसर गांजा त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। जवळपास त्याची किंमत आहे 81 लाख रुपये अशा प्रकारची किंमत एकूण मुद्देमालाची आहे। त्याच्यामध्ये वाहनाची सुद्धा किंमत पकडलेली आहे, परंतु 218 किलो अशा प्रकारचा गांजा त्या ठिकाणी मिळून आला। त्याच्यामध्ये 5 आरोपी आपल्याला मिळून आलेले आहेत। त्या 5 आरोपी जे आहेत ते बहुतांश बारामतीमध्ये राहणारे आहेत, काही बाहेरून आलेले परंतु बारामतीमध्ये रहिवासी अशा प्रकारचे आहेत। त्यामध्ये आरोपी नंबर 1 आहे आमिर गुलाब मुलानी राहणार मळक, दुसरा आरोपी आहे प्रकाश राजेंद्र हळदे वय 37 वर्ष राहणार सातव शाळेजवळ, मूळचा हा शिरूरचा आहे। खंडू अश्रू परखड राहणार पावनेवाडी वय 29 वर्ष, मूळ आहे तो जामखेडचा आहे। त्याचबरोबर चौथा आरोपी आहे रोहन उर्फ फलेसिंग काशीनाथ जगताप, हा सुद्धा वय 33 वर्ष आहे आणि हा क्रीडा संकुलच्या मागे त्या ठिकाणी राहणार आहे। पाचवा आरोपी जो आहे सूरज भगवान कोकरे वय 32 वर्ष राहणार बारामती। असे 5 आरोपींना आपण त्या ठिकाणी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर त्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कायदेशीर अटक कारवाई करून त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्या ठिकाणी पोलीस कस्टडी रिमांड त्यांचा मिळालेला आहे। अशा प्रकारची अतिशय चांगली कामगिरी, उत्कृष्ट अशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी गणेश जगदाळे, शीत पाटील, आपल्या इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सूर्यवंशी साहेब आणि त्याचबरोबर आपले सर्व अधिकारी आणि स्टाफ यांनी केलेली आहे।
माल कुठून आणता याची काही माहिती मिळाली? त्याच्या बाबतीमध्ये आपण तपास चालू आहे, परंतु प्रथमदर्शनी त्यांनी सांगितलं, आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांनी जो माल आहे तो माल विशाखापट्टणम या ठिकाणाहून विक्रीसाठी आणला आहे अशी त्यांनी प्रथमदर्शनी माहिती दिलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये आपला तपास चालू आहे आणि तपासासाठी आपण कुठून आणलेला आहे, कुठे घेऊन जाणार होते, कोणाला विक्री करणार होते, त्यांचे काही लोकल नेटवर्क्स काय आहेत हे सगळे आपण त्या ठिकाणी तपास करणार आहोत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.